आपला 14वा गुणत्रय विभाग योग सुरू आहे आणि त्यातला 21वा श्लोक आज आपण सुरू करत आहोत. अर्जुन उवाच कैर्लिंग कैर्लिंग स्त्रीन गुणा नेता नतितो भवति प्रभो किमाचार कथम चैताम स्त्रीन गुणान वर स्त्रीन स्त्रीन गुणान वर्तते तेणे सुखे पार्थ देवा लागी पुचे गुणातीता कैसे ओळखावे. देवा तू साचार कृपेचे माहेर सांगावे सत्वर मज आता गुणातीताचे त्या कैसे आचरण कैसे तिन्ही गुण निवारितो. गुणातीत कोण आहे? आत्मा आहे. आणि लोअर 3 व्हेइकल्स त्याला आपण इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी म्हणतो. लोअर इगो हे तिसरं नाव आहे पर्सनॅलिटी. तो गुणांमध्ये गुंफला गेलेला आहे, 3 त्रिगुणांमध्ये. पण आत्मा जो आहे गुणाच्या पलीकडे आहे, निर्गुण आहे तो. आणि मागच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की गुणातीत असं म्हणतो कोणाला? जो आत्म्याला संलग्न झालेला आहे, आत्मा आरूढ झालेला आहे ज्याचा, आणि जो आत्मरूप झालेला आहे. म्हणजे नक्की काय? आता याला प्रॅक्टिकल मध्ये कसं बघायचं आपण, कारण प्रॅक्टिकलचाच अभ्यास करतोय आणि भगवद्गीतेला आणि परमात्मा श्रीकृष्णाच्या प्रत्येक उपदेशाला आपण प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतोय की आजच्या जगात आपण कसं त्याला अप्लाय करू शकतो. तर गुणातीत तो आहे जो मी आत्मा म्हणून जगतो आहे. मी आत्मा आणि सर्व आत्मे, आणि वी ऑल आर वन. आत्मा आत्मा एकच आहे, तिथे दुजे पण नाहीये, द्वैत नाहीये तिथे. असा एक रूप असलेला गुणातीत झालेला आहे, कारण आत्मा गुणातीत आहे. म्हणजे माझी ओळख मी लीना न ठेवता मी आत्मस्वरूप असल्यानंतर लीनाला चाहे किती त्रिगुणातला कुठलाही गुण असला तरी तो आत्म्याला लागत नाही. जेव्हा मी स्वतःची ओळख आत्मा म्हणून सांगेन आणि धरून जगायला शिकेन, ज्या क्षणाला मी लीनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करते, होतं असं. आणि हे मी रियालिटी म्हणजे मी खरंच एक्सपिरियन्स मधनं सांगते की आपण जेव्हा फिजिकल प्लेनवर उतरून जगायला लागतो, फिजिकल प्लेनवर म्हणजे आपण ज्या रोल प्ले मध्ये आहोत, जे नाव आपल्याला दिलंय त्या नावाशी निगडीत होऊन, संलग्न होऊन, पॅरलल होऊन जगायला लागतो, तेव्हा आपण अगदी प्रॅक्टिकल मध्ये घर दार नाती मान सन्मान, लोभ, दोष, त्याच्यानंतर पैसा, मग त्याचं पुरवणी, त्याचं पैशाचं मॅनेजमेंट, ह्या सगळ्यामध्ये जेव्हा गुंततो आणि त्याचा कारभार बघायला लागतो, तेव्हा जर आपण आधी गुणातीत झालेलो नसू तर आपण लोअर पर्सनॅलिटी, लोअर व्हेइकल्सला संलग्न होऊन जगत असतो. आणि तेव्हा ती सगळी गुणत्रय विभाग जो आहे तो सगळा विभाग आपल्याला ऍप्लिकेशन त्याचं होतं. ही रियालिटी आहे. पण प्रपंच करत असताना जेव्हा संकल्पानी आणि गुरु कृपेनं, परमात्म्याच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनाखाली जर आपण अत्यंत विल पॉवरवर, इथे विल खूप काम करते म्हणून पुरुषार्थाचं महत्व सांगितलेलं आहे आदि शंकराचार्यांनी. पुरुषार्थ का महत्वाचा? पुरुष आतला जागा पाहिजे आतल्या, आणि त्यांनी प्रकृतीला दाबलं पाहिजे. पुन्हा प्रकृती म्हणजे लोअर 3 व्हेइकल्स पर्सनॅलिटी. तर पुरुष जागृत पाहिजे आणि पुरुष आपल्या आपल्या व्यक्तिमत्वात करता धरता पाहिजे. जसा घरामध्ये एक मोठा करता धरता माणूस असतो ना, त्याचा एक वेगळा सन्मान असतो, घरातला मेन मुख्य पुरुष. तसा आपल्या या घराचा मुख्य हा पुरुष पाहिजे, स्त्री नको, प्रकृती नको. आणि
जेव्हा प्रकृती सर्वंट असते आणि पुरुष मालक असतो, तेव्हा गुणातीत अवस्था येते आणि आत्मभूमिकेत जगणं तेव्हा पॉसिबल होतं. तर मी हे सांगत होते की जमिनीवर जगताना ज्या काही भूमिकेत नावानी आपण जगत असलो, त्याही स्थितीमध्ये आपण प्रत्येक निर्णय आत्मभूमिकेत पुरुषार्थाने घ्यायचे. कुठेही आपण मिली ना, मग माझं याच्याशी नातं, मग त्याच्याशी संबंधित निर्णय, ते त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी न घेता मी आत्म्याच्या भूमिकेत बघितल्यावर सगळं चित्राचं स्वरूपच पालटून जातं. ज्या सिच्युएशनचा मी विचार करत असते, ती सिच्युएशन टोटली घुमून जाते. 360 डिग्री म्हणा किंवा काय, कम्प्लिटली चेंज होऊन जातो आस्पेक्ट. आणि त्या आस्पेक्टनी आत्म्याच्या भूमिकेत जाऊन जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा ते पुरुषार्थाने घेतलेले निर्णय असतात आणि ते गुणातीताने घेतलेले निर्णय असतात. हे हे प्रॅक्टिस करायला हरकत नाहीये, या सगळ्याची सुरुवात करायला हरकत नाहीये. कम से कम आपल्या सेशन मध्ये येणाऱ्या पार्टिसिपंट्सनी तर नक्की करायला सुरुवात पाहिजे या प्रकारची आत्मभूमिकेत जगण्याची. मी बोलते आत्मभूमिकेत जगण्याबद्दल. तुमचं जे नाव आहे, जे शरीर आहे, स्त्री किंवा पुरुष, त्याला तसं न समजता एक प्रकाश स्वरूप, आत्मस्वरूप, ऊर्जा स्वरूप बघून मग जेव्हा दुसऱ्याकडे बघू, तेव्हा तोही ऊर्जा आहे, तोही प्रकाश आहे. आणि मग त्याला होणाऱ्या वेदना या आपल्या वेदना आहेत. एखाद्याशी आपण इंटेन्शनली वाईट वागू, दुःख देऊ, का तर त्यांनी दिलं होतं ना, मग मी पण करते. तर तो लोअर व्हेइकल्स मध्ये राहून ह्या त्रिगुणांना समर्पित होऊन केलेलं कर्म असेल, म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये जाऊन. पण जेव्हा आत्म्या भूमिकेत मी विचार करीन, तेव्हा म्हणेन, अरे त्याचा आत्मा मी दुखवला पाहिजे का, त्याला पेन दिला पाहिजे का? कारण फायनली हे प्रोजेक्शन आहे. मी ह्याला पेन दिला तर कुठेतरी मी स्वतःला पेन देतेय आणि तो रिबाउंड होऊन माझ्याकडे येणार आहे. कारण तो परमात्मा आहे त्याच्या आतमध्ये, तो बाउन्स बॅक होणार आहे माझ्यावर. जी काही एनर्जी मी थ्रो करणार आहे, ती 10 टाइम्स मोर होऊन माझ्याकडे येणार आहे वाढून. हे एक कारण. दुसरं, त्याच्या हृदयस्थ आत्मा परमात्मा आहे, त्याला मी दुखवायचं आहे का, आणि मी हे कर्म करायचं आहे का? आणि हे कर्म करताना मी पुढची नवीन फ्युचर क्रिएट करणार आहे का? एक गोष्ट तुम्हाला सांगते, पास्ट झालेला आहे, ठीक आहे, प्रेझेंट आत्ता चालू आहे, पण फ्युचर आपण आत्ता क्रिएट करतो आहोत. प्रेझेंट मधनच फ्युचर क्रिएट होतं. त्यामुळे प्रेझेंट जगताना फ्युचर क्रिएट नाही होते ना चुकीच्या पद्धतीने, ह्याची सतत काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि ती क्रिएट होऊ नये, निगेटिव्ह फ्युचर क्रिएट होऊ नये म्हणून पुरुषार्थाने जगणं आवश्यक आहे, आत्मभूमिकेत जगणं आवश्यक आहे आणि गुणातीताच्या स्वरूपात जगणं आवश्यक आहे. आणि म्हणून आत्म्याच्या भूमिकेत जगायला शिकायचं. ह्याच्यासाठी खूप लंबी प्रॅक्टिस लागते. 1-2 दिवसात हे जमणार नाहीये आणि एक्सपेक्टेशन ठेवायच्या नाहीयेत स्वतःकडनं. कुठलीही बंधनं, एक्सपेक्टेशन हे एक बंधन आहे स्वतःकडनं. पुन्हा मी आला तिथे, माझ्याकडनं चूक कशी होते असं म्हणणं सुद्धा पुन्हा मी आला. का चूक कोणाकडनंही होऊ शकते, का नाही होणार? कारण आपण फॉरगिव्हनेस प्रेयर मध्ये म्हणतो ना की वी लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स. आपण मिस्टेक्स मधनच शिकतो आहोत. म्हणजे चूक ही मान्य आहे, चुकणं हे गृहीत धरलेलं आहे, कारण त्यातनच लर्निंग आहे. म्हणून मी असं कसा चुकलो ह्याचा पण रिग्रेट आणि ह्याचा स्ट्रेस काही लोक खूप घेतात, कारण त्यांनी मीला खूप वाढवलेलं असतं. माझ्याकडनं असं होत नाही, पण होतात. आणि मग त्याला स्वतःलाही माफ करायची वेळ येते. आणि अरे, कित्येक लोक स्वतःला सेल्फ फॉरगिव्हनेस करावी लागते काही पेशंट्स कडनं किंवा काही लोकांकडनं. स्वतःला माफ नाही करू शकत.
गिल्ट 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 गिल्ट, कंटिन्युअस गिल्ट, भयंकर गिल्ट असतो आतमध्ये. तर ते हे सगळं, ही हिलिंग करायची वेळ नाही येणार जेव्हा जर अर्थ कळला जगण्याचा, खरा अर्थ आणि खरा आस्पेक्ट जर कळला जगायचंय कसं, ते या भगवद्गीतेत शिकवलेलं आहे. हे जर आपल्याला कळलं ना, तर हे पुढच्या फ्युचर क्रिएट नाही होणार, रॉंग फ्युचर. तर तो आहे हा गुणातीत, जो आत्म्याला संलग्न होऊन जगतो आहे, आत्मरूपात जगतो आहे. तेणे सुखे पार्थ देवा लागी पुसे, गुणातीता कैसे ओळखावे. आणि पार्थ विचारतोय की असा गुणातीत मी ओळखू कसा. आपल्या भोवती जग आहे, दुनिया आहे, माणसं आहेत, त्याच्यातनं असा माणूस मला कसा, मी काय म्हणजे लक्षणं काय असतात त्याची, त्याला ओळखायचं कसा, कसा वागत बोलत असेल. देवा तू साचार कृपेचे माहेर, सांगावे सत्वर मज आता. ताबडतोब मला सांग, मला सांग कसं ओळखायचं. हे का विचारतोय तो? ओळखण्याचा कार्यक्रम करायचा आहे म्हणून नाही. कोण आहे, कोण आहे, कोण आहे, क्युरिओसिटी नो. माहिती असेल ना की गुण कसे असतात, तो वागतो कसा, बोलतो कसा, तर मी तर असा विचार करीन. आणि नक्की अर्जुनही असंच ह्याच्यासाठीच विचारत असेल की ओके, मला जर कळलं की त्याची काय लक्षणं आहेत, तर पहिले तर मी स्वतःमध्ये सुरुवात करीन त्याचा ऍप्लिकेशन करायला, की या ह्याच्यापर्यंत जायचंय आपल्याला. टार्गेट फिक्स केलं की ह्या क्वालिटीज माझ्यामध्ये आल्या पाहिजेत, त्यासाठी तो विचारतोय. देवा तू साचार कृपेचे माहेर, सांगावे सत्वर मज आता. गुणातीताचे त्या कैसे आचरण, कैसे तिन्ही गुण निवारितो. तो कसा हँडल करतो गुणांना, आणि निर्गुण कसा बनतो. सोपं नाही आहे. कारण काही ना काहीतरी तिथे असणार आहे, तीन गुणांपैकी कोणीतरी तिथे असणार आहे, तो बॅलन्स कसा साधायचा. षडगुणांचा राणा देवनारायण, ऐकोनी हा प्रश्न अर्जुनाचा. काय तया लागी प्रसंगानुसार, देतसे उत्तर ऐका आता. ऐका आता. म्हणे हे तो काय पुससी गा येथे, नवल हे वाटे तुझे मज. गुणातीता ऐसे नावची हे पाहे, गुण दावित आहे तयाची गा. म्हणतो याचा प्रश्नच हा बनतच नाहीये तुझा प्रश्न. गुणातीत, गुणाच्या पलीकडे, मग तिथे कुठला गुण येणारच नाही ना. तो हसतोय, तो म्हणतो तुझा प्रश्न चुकीचा आहे. गुणातीत नव्हे सदा गुणाधीन, गुणांचे बंधन नाही तया. तो बंधन रहित आहे, तो बंधन नाहीये त्याला कशाचं. परिगुणाधीन किंवा गुणातीत, कैसे हे निभ्रांत ओळखावे. गुणी गुणाहून वेगळा की बद्ध, साच कैसा शोध घ्यावा याचा. जरी हा संदेह वाहे तुझ मन, वाहे तुझे मन, तरी सुखे प्रश्न करी ऐसा. सांगू आता तुझ कोण गुणातीत, देवो नियाचित्त ऐक पार्था. तरी पण मी तुला सांगतो, कारण तुला कळलं पाहिजे की गुणांमध्ये अडकलेला बद्ध आणि वेगळा मुक्त कसं शोधायचा. म्हणजे तू स्वतःलाही कसं बदलू शकतोस, हा प्रश्न कळतोय मला, तर मी त्याचं उत्तर देतो उत्तम. श्री भगवान उवाच. प्रकाशम च प्रवृत्तिम च मोहमेव च पांडव, न द्वेष्टी संप्रवृत्तानि, न निवृत्तानि कांक्षती. देही रजोगुण होता बळजोर, कर्मासी अंकुर फुटोनिया. तया गुणातीता सर्व ही बाजूंनी, प्रवृत्ती वेढोनी घेई जरी. तरी मी कर्मठ ऐसा अहंकार, शिवेना साचार तया लागी. आणि जरी खुंटे कर्माची प्रवृत्ती, तरी नाही मती लागी खेद. तर बघा रजोगुणाची क्वालिटी काय होती. त्याला एन्जॉय करायला आवडतं, त्याला सगळं आवडतं, त्याला कर्म करायला आवडतं. त्यामुळे तो कर्म करण्याचं इच्छा प्रदर्शित करणार सतत. रजोगुणाचा हा धर्म आहे की तो कर्मात रमतो, त्याला सगळं करायला आवडतं आणि सगळं एन्जॉय करायला आवडतं, चांगलं आणि वाईट दोन्ही. कारण तिथे चांगलं वाईट नाही आहे, तर तिथे एन्जॉय करणं आहे, तिथे अनुभव घेणं आहे, तिथे करून बघणं आहे. चांगल्या वाईटाचं कॅल्क्युलेशन तिथे आहे नाही. आणि बघा आपल्याला रजोगुणी माणसं अशीच दिसतात. त्यांना फूड आवडतं, मग ते नॉनव्हेज आहे का व्हेजिटेरियन आहे, मग त्याच्या मागे कोणती एनर्जी आहे एवढा विचार ते करत नाही.
मला खायला आवडतं, मला अमुक पदार्थ आवडतात. आता तो नॉनव्हेज आहे, त्याला मी काही नाही करू शकत. अशा टाईपमध्ये ऍटिट्यूड असतो, ओव्हरऑल एन्जॉयमेंट. देही रजोगुण होता बळजोर कर्मासी अंकुर फुटोनिया. कर्मांना अंकुर फुटतात, म्हणजे नवीन 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 कर्म करण्याची इच्छा सतत येत राहते. तया गुणातीता सर्व ही बाजूंनी प्रवृत्ती वेढवणी घेई जरी. प्रवृत्ती म्हणजे कर्म करण्याची ओढ. तरी तरी मी कर्मठ ऐसा अहंकार शिवेना साचार तया लागी. आणि जरी खुंटे कर्माची प्रवृत्ती तरी नाही मती लागी खेद. ना तरी वाढवण देही सत्वगुण सर्वेंद्रिय ज्ञान फाके जरी. आता तिथे तो काय करतोय की मी तरी आता एखादा गुणातीत आहे आणि त्याच्यामध्ये रजोगुण वाढला. कधी कधी संगतीचा परिणाम पण होतो किंवा कधी कधी सिच्युएशन्स पण अशा येतात की तुमचा रजोगुण वाढतो. कर्म करावं लागतं, इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं, गोष्टी कराव्या लागतात. मग अशा वेळेला तरी मी कर्मठ ऐसा अहंकार शिवेना साचार तया लागी. जर आणि जरी खुंटे कर्माची प्रवृत्ती तरी नाही मती लागी खेद. म्हणजे कर्म होतंय, करावं लागतंय म्हणूनही दुःख नाहीये, आणि ते खुंटलं, बंद झालं आणि म्हणूनही काही त्याचा अहंकार नाही, किंवा करावं लागतंय म्हणूनही अहंकार नाही. अशी स्थिती आहे, काही फरक नाही पडत आहे. नातरी वाढवणं देही सत्वगुण सर्वेंद्रिय ज्ञान फाके जरी. तरी मी सुविद्य ऐसा ज्ञानमद नाही किंवा खेद तोही तैसा. त्याला सत्वगुणामुळे ज्ञान संपादन करण्याचं, सत्व म्हणजे चांगलं, सात्विक, शुद्ध, स्वच्छ, चांगलं, चांगल्या क्वालिटीचं, किंवा परमार्थाकडे नेणारं, शक्तीकडे नेणारं, प्रकाशाकडे नेणारं मार्ग प्रदर्शित करतो सत्वगुण. मग ते ज्ञान संपादन करा किंवा अनुभव वाढवा तुमचे, ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे, किंवा तशी काही कर्म करा. सत्वगुण म्हणजे फक्त ज्ञान म्हणजे अभ्यास करायचा असं नाहीये. कर्मामधनं पण शिक्षण चालू असतं आपलं. कर्म करण्यातनं पण आपलं अपग्रेड होत असतो आपण, आपला आत्मा आणि आपले व्हेइकल्स. तर त्या सगळ्यांमधनं एकूण प्रकाशाकडेच जाण्याचा मार्ग आणि वृत्ती, त्याला आपण हे म्हणूया सत्वगुणी प्रकार म्हणूया. नातरी वाढवणं देही सत्वगुण सर्वेंद्रिय ज्ञान फाके जरी. तरी मी सुविद्य ऐसा ज्ञान मद नाही किंवा खेद तोही तैसा. त्याला तिथे अहंकार नाहीये की अरे चला आता माझा सत्वगुण वाढला आहे तर मी तर छान, मला खूप शिकायला मिळालंय वगैरे, असं काहीच नाही. शांत, अल्टिमेटली बघा, त्याची स्थिर स्थिती जी आहे ती बॅलन्स्ड आहे, स्थिर आहे तो. कशानेच त्याच्यात हिंदोळे उठून नाही राहिले आतमध्ये. स्थितप्रज्ञ हा सगळीकडे येतो. किंवा तमोगुण वाढता अर्जुना तयासी ग्रासीना मोह भ्रम. आणि अज्ञानत्वे होईना तो कष्टी स्वीकारीना दृष्टी अज्ञानाची. तमोगुण वाढला की मोह होतो, चुकीचे मार्ग, चुकीचे निर्णय, चुकीच्या ऍक्टिव्हिटीज, अज्ञान वाढतं, अंधकार. तमोगुण म्हणजे अंधार, आणि अंधाराकडे नेणाऱ्या सगळ्या गोष्टी, ऍक्टिव्हिटीज सुरू होतात. मग थॉट, स्पीच, ऍक्शन तिन्ही मधनं होणार. मग तसं झालं म्हणून दुःख पण नाहीये, ही गंमत आहे. आणि अज्ञानत्वे होईना तो कष्टी स्वीकारी ना दृष्टी अज्ञानाची. ज्ञानाची लालसा धरी ना तो काही प्राप्त होता देही तमोगुण. होता ज्ञानवंत वाढोनी सत्व धरी ना तो हाव कर्मारंभी. रजोगुणे आला कर्माशी संबंध तरी नाही खेद तया लागी. हो सायं प्रातर ना तरी मध्यान राहे उदासीन सूर्य जैसा. तैसा गुणातीत राहे तो अलिप्त नित्य त्रिगुणात वावरुनी. आता इथे मला रिलेट होत आहे
आपण परवाच बोललो, तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण चर्चा केली, म्हणजे घेतला होता प्रश्न म्हणून. आता बघा, ते गुणातीत आहेत. ते इथे आपण पटकन रिलेट करू शकतो, म्हणजे थोडस आपल्याला एक्झाम्पल म्हणून वापरता येईल, की त्यानं आरडाओरडा केला, बायकोनी कर्म करायला लावलं. ते ठीक आहे, कर्म करतो. मग कर्म करतात म्हणून कर्मातच होते का? तर नाही. मग पूर्ण ते ते लिहून लिहून काढत होते रोजचे अभंग, म्हणून त्यांना अहंकार होता का? तर नाही, ते सुचत होते, लिहत होते. कर्म करायला जात होते, कर्म करत होते. नाही होत होतं, बसून राहत होते, तर ते अज्ञानात असल्यासारखं पण, मठ्ठासारखं पण, असं पण होतं. म्हणजे काय, की इतकं फ्लेक्झिबल, की जी सिच्युएशन, जो गुण जिथे जसा येईल, तसं 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 ते, जसं नदी वाट काढत जाते ना, किंवा पाणी असं स्ट्रीमचं जसा रस्ता मिळेल तसं जातं, आत्मा तसा जगत जातो, फ्लो मध्ये असतो. कारण फायनली तो प्रकाशाकडेच जात असतो. आणि खरंच सांगते, ही स्थिती येते, रोजच्या जीवनात येते, आणि ह्याच असं टेस्ट फॉर्म मध्ये येते. म्हणजे मी अनुभव घेतलाय. आता गेले 2 वर्ष माझी भयंकर टेस्ट पिरियड मधनं माझा जर्नी चालू होता, एक्स्ट्रीम लेवलवर. म्हणजे त्याचं प्रचंड होतं ते काहीतरी. तर तो जो टेस्ट पिरियड चालू होता ना, तर लिटरली मी या अनुभवातनं सांगते आता मी, की काही दिवस मी ऍक्टिव्ह असायची, काही दिवस अक्षरशः अज्ञानी माणसासारखं. म्हणजे काय, आजही मला आठवतं, की मला माहिती नाही किती दिवस किती महिने, ते नाही आता लक्षात, कारण तो गेला पिरियड, आता पास्ट आहे तो. तर लिटरली घरातली माणसं गेली की आंघोळ करून मी सोफ्यावर बसायची, तर मला इतकी झोप यायची, इतकी झोप यायची एक्स्ट्रीम लेवलवर, की मला बसवतच नसायचं, आणि मी सोफ्यावर आडवी व्हायची. आणि दुपारी स्वयंपाक करायचा आहे ह्या कॉन्शियस मध्ये, माझ्या अनकॉन्शियस ह्याच्यात माझ्या हे असायचं की आपलं हे काम आहे. तर त्या ह्यानी मला जागृती अवस्था यायची. मग मी उठायची, मग ते कसं तरी, म्हणजे ऍक्टिव्हिटी ती करायची. खूप काही त्याच्यामध्ये असं इन्व्हॉल्वमेंट नसायची, पण पदार्थ चांगला बनायचा परमात्म्याच्या कृपेने, आणि ते जेवण करायचं, आणि पुन्हा तीच अवस्था, पुन्हा आपलं ह्याच्यावर, सोफ्यावर आडवं. मला झोपायची सवय नाहीये, एकदा उठल्यानंतर डायरेक्ट रात्री बेड जवळ जाते. पण तो काही काळ लिटरली, म्हणजे काही कळतच नव्हतं, अज्ञान स्थिती, तमोगुणी, म्हणजे आळस आणि भयंकर लिथार्जी, डोकं चालत नाहीये, विचार येत नाहीयेत. तर काही काळानंतर माझ्या, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्यात जेव्हा हे चेंजेस येतात, मी हे सगळं याच्यासाठी डिस्कस करतेय, कारण जेव्हा स्पिरिच्युअल पाथवर आपण चालायला लागलो ना, म्हणजे इंटेन्शनली नाही, आपला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट व्हायला लागला, आत्म्याचा प्रवास सुरू झाला ना, की हे आपोआप लोअर व्हेकल्सना एक्सपिरियन्सेस यायला लागतात. तर तिथे मग नॅचरली आपल्याला कळतं की ओरिजिनल आपलं व्यक्तिमत्व कसं आहे. हा एक 4-5 दिवसानंतर विचार येतो नॅचरली, की आपण असेच आहोत का? तर नाही, आपण एकदम कॉन्ट्रास्ट आहोत, आपण एनर्जेटिक आहोत. अभ्यास करण्यामध्ये उत्साह, प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये उत्साह, घरातल्या गोष्टी करण्यात उत्साह. मग ही स्थिती का? असं का? पण मग विचारांती लक्षात यायचं की हे तर मी ओरिजिनल नाहीये. मग हे काय आहे? मग हे काय आहे, तर मग ती जी स्थिती असते, ती एनर्जेटिकली आलेली असते. मग ती स्थिती एनर्जेटिकली जे काही असतं, आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नसतात. फिजिकल प्लेनवर जगताना आपल्याला इनविजिबल गोष्टी, इनविजिबल एनर्जीज, किंवा काही कारण ती माहिती नसतात, की हे सगळं का होत आहे. पण हा ग्रोथचाच पार्ट आहे, एवढं मी नक्की सांगू शकते. स्पिरिच्युअल इव्होल्युशनचा पार्ट आहे. तर तो एक काहीतरी पर्टिक्युलर फेज असतो, त्याच्यामध्ये आपण एकदम असे होऊन जातो. कधी कधी त्याला मेडिकल रिझन्स पण असतात, हा, म्हणजे ते तुम्ही जाऊन बघायचं असतं. पण माझ्या केसमध्ये तसं काहीच नव्हतं, कारण मला माहिती नव्हतं की मला काही झालेलं नाही. तर त्यामुळे तो काही साईड नव्हता. मग माझ्या अभ्यासपूर्वक लक्षात आलं की हे काहीतरी आपला एक फेज आहे, तो चाललाय. मग त्याला त्या नदीप्रमाणेच, लिटरली मी नदीप्रमाणेच रिस्पॉन्ड केलं त्याला, की ठीक आहे, जितके दिवस झोप येते
एक दिवस असा म्हणजे माझं मलाच कळलं नाही की कधी ते बंद झालं आणि मी कधी बसून अभ्यास करायला लागले. पुस्तकं म्हणजे जो काही माझा चालू असतो रेग्युलर बेसिसवर, तो माझा वाचन आणि हिलिंग आणि हे ते ऍक्टिव्हनेस जो असतो रोजचा स्वतःचा, तो त्या व्यक्तिमत्वाचा माझ्यातला पुन्हा जागृत झाला. तो कधी झाला माझं मलाच कळलं नाही. मग परत एक काही दिवसांनी परत एक फेज येतो, की म्हणजे असे वेगळे वेगळे फेजेस येत जातात. हे जे 3 गुण आहेत ना, कधी कधी तुम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह होता, खूप सोशल ह्याच्यात जाता, खूप ऍक्टिव्हली सगळीकडे पार्टिसिपेट करता, सगळीकडे दिसता, सगळीकडे सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हली अटेंड करता. पण कधी कधी पूर्ण कंट्रोलमध्ये येतं आणि कम्प्लीट स्पिरिच्युअल पाथवर येतं. तर ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ना, ही ठेवणं गुणातीताचं स्वरूप आहे. कळलं? तर ह्या पद्धतीनं आपण स्वतःला हँडल करायचंय. फक्त द्रष्टा बनणं, द्रष्टा म्हणजे ऑब्झर्वर, ही भूमिका तर डेफिनेटली तिथे पाहिजे, की माझं नक्की काय चाललंय. हे तेव्हाच लक्षात येईल की अरे आपण खूप आपल्यात लिथार्जिक, एवढी झोप कुठनं येते, रात्रभर झोपल्यानंतर एवढी झोप. तर हे ऑब्झर्वरचं क्वेश्चनिंग झालं पाहिजे डेफिनेटली. पण त्याच्यासाठी तुम्ही ऑब्झर्वर पण पाहिजे, तुम्ही फ्लेक्झिबल पण पाहिजे, आणि तुम्ही जे काही चालू आहे त्या जर्नीला काय म्हणतो ना आपण, रेडी रेडी पण पाहिजे, रेडीनेस पण पाहिजे. कारण ते फेजेस असतात आणि ते बरीच कारणं आहेत त्याच्या मागे. स्पिरिच्युअल ग्रोथचा हा पार्ट आहे, हे मी अनुभवानंतर सांगते, की हा इव्होल्युशन प्रोसेसचाच पार्ट आहे. काही वेळेला, आता मी सांगते की काही वेळेला आपलं आपण असं ज्ञान संपादन करत असतो, काही वाचत असतो, आध्यात्मिक पुस्तकं, प्रॅक्टिसेस किंवा सेशन्स ऐकत असतो. तर ते काही नुसतंच असं काही फिजिकल बॉडीने ऍक्टिव्हिटी चालू नसते, की बाबा लावलंय मी एक सेशन अटेंड केलं, मी ना अमक्याचा क्लास लावलाय, मग मी 4 ते 5 तिकडे जाते आणि घरी येते. स्पिरिच्युअल कुठलंही वर्क तसं नसतं. जरी ते तसं दिसत असलं फिजिकल बॉडीनी, ते नंतर आपण डायजेस्ट करत असतो. जे काही ऐकलेलं असतं ना, आपण पाहिलेलं असतं, बघितलेलं असतं आणि ऐकलेलं असतं किंवा केलेलं असतं स्पिरिच्युअल वर्क, तर ते आपण नंतर सोल डायजेस्ट करत असतो. आणि जेव्हा हे सगळं करताना, जेव्हा जर्नी ऍडव्हान्स लेवलवर जातो, मी सगळ्या लेवल्सचं सांगते, पहिले तर डायजेस्ट करत असतो. मग तुम्ही मोठा काहीतरी हेवी काहीतरी स्टडी घेतला हातात, तर मग असा पिरियड येतो की एक मधला पिरियड असं डायजेशन करण्यासाठी एकदम असं अ, थकल्यासारखं आणि कंटाळा आल्यासारखं, काही करावं असं न वाटणं वगैरे, अशा स्टेजेस येतात. पण हे नक्की बघावं की हा आळस आहे का हे डायजेशन चालू आहे. ह्याच्यासाठी ना स्वतः बरोबर कौतुकास्पद ऍटिट्यूड न ठेवता ऑब्झर्वरचा कटाक्ष असला पाहिजे तिथे. म्हणजे सेपरेट होऊन बघता आलं पाहिजे, स्वतःचं कौतुक नाही करायचंय, की हो मला दुपारची झोप येतेच, हो मला थकल्यानंतर मला डुलकी येते, असं नाही पाहिजे. तर ती डुलकी रोज येणारी असेल तर तो म्हणजे ते एक वेगळा प्रकार आहे. ठीक आहे, शरीराची सवय आहे ती. पण असं कधीच नाही होते आणि आता होतंय. किंवा एकदम आपल्याला चहा प्यावा, म्हणजे आपण कधी काही लोक चहा चहा कॉफी घेत नाहीत, पण एकदम कधीतरी घ्यावी वाटायला लागली, मग 2 महिने गेले मी अमुक चहा किंवा कॉफी मी घेतीये. तर मग हे कळलंय ना, घेतीये म्हणजे ऑब्झर्वेशन चालू आहे, मग घेत राहायचं. कदाचित ती शरीराची गरज आहे. कारण मी हे सगळं ह्याच्यासाठी सांगतेय की सटल लेवलवर, खूप मोठ्या लेवलवर मोठ्या एनर्जीज आपल्यावर काम करत असतात. एंजल्स म्हणा किंवा गुरु म्हणा आपले, किंवा देवदूत म्हणा, किंवा जे कोण हेल्पर्स आहेत आपले स्पिरिच्युअल हेल्पर्स, ते आपल्या बरोबर इनविजिबली काम करत असतात. तर ते आपल्याला खाऊ पिऊ घालतात, म्हणजे ती अर्ज निर्माण करतात. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच एनर्जीज आहेत चांगल्या लेवलवरच्या. तर त्यामुळे आपल्याला ती अर्ज होते. मग ते आपल्या लक्षात येतं की अरे हो, ही आदत मला लागली आहे, घ्यावं वाटतं आजकाल. पण आपण एवढा विचार करायचा की ही आपली ओरिजिनल नाही आहे, आता वाटतंय. मग ते चेक करायचं. वाईट असेल तर मग त्याला थोडंसं बघावं लागेल की काय वाईट सवय लागलीये, का लागलीये, कोणाच्या संगतीमुळे लागलीये, कुठल्या एनर्जी कंटॅमिनेशननी लागलीये. पण जी ऑर्डिनरी सिम्पलची आदत असेल, तर त्याला बघायचं किती दिवस चालतीये, किती दिवस खेचलं जात आहे हे वागणं आपलं, किंवा आवड आपली, किंवा ऍक्टिव्हिटी, किंवा खाणं पिणं.
आणि मग लक्षात येईल की काही दिवसानंतर पुन्हा काही इंटरेस्ट नकोसा वाटतं आणि मग पुन्हा आपण आपल्या ट्रॅकवर येतो. तर हे चेंजेस आपल्यामध्ये घडत असतात स्पिरिच्युअल जर्नीमध्ये, आपल्या स्पिरिच्युअल प्रोग्रेसमध्ये. एव्हरी इन्कार्नेशन मध्ये हळूहळू हळूहळू पुढे जाताना हे चेंजेस येतातच, डेफिनेटली येतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे ऑब्झर्वर म्हणून बघून, त्याला नीट स्टडी करून त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि आपण त्यातनं सेपरेट राहायचं, गुणातीत. आपण त्याचं एन्जॉय नाही करायला सुरुवात करायची की चला आहे छान आहे दुपारची झोप मस्त आहे, हे सगळे गेल्यानंतर घरातले चला सगळं गुडुप्प करा आणि झोपून घ्या. नाही, ती ती शरीराची काहीतरी गरज आहे. दुसरं एक गोष्ट होते की जेव्हा मोठे प्रसंग येतात आपल्या जीवनामध्ये स्पिरिच्युअल प्लेनवर, म्हणजे इनिशिएशन्स म्हणा किंवा कुठेतरी मोठं काहीतरी एक काय म्हणतो आपण, मोठी टीचिंग्स आपल्याला ऑल ऑफ सडन गुरूंच्या ग्रेस आशीर्वादाने आपल्याला मिळणं. आणि मग ती 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 जी ऍक्टिव्हिटी आहे ना, ते जे स्पिरिच्युअल ग्रोथ आहे ना आपली, ती डायजेस्ट करायला लोअर थ्री व्हेकल्सना खूप वेळ लागतो. कारण सोलची एनर्जी लेवल आणि लोअर थ्री व्हेकल्सची एनर्जी लेवल आणि त्यांचं स्टँडर्ड मध्ये फरक असतो खूप. ठीक आहे. तर तो फरक असेल तर तुम्हाला डाउनलोडिंग करायला कम्प्युटरला जसं अपग्रेड होतो ना, आपला मोबाईलही होतो आजकाल, दर एक 15-20 दिवसांनी किंवा महिन्याभराने आपल्याला अपग्रेडचा मेसेज येतो की तुमचे ऍप्स अपग्रेड व्हायचे. मग आपल्याला ते अपग्रेडवर येस केलं की ती सिस्टीम अपलोडिंग सुरू होतं, की ती फाईल अपलोड करणार. मग तो पुन्हा ऑफ होतो मोबाईल आपला काही मिनिटासाठी आणि मग रिस्टार्ट होतो. तर हे जसं मशीनचं आहे ना, तसंच आपलं पण आहे, ह्युमन्सचं पण. जेव्हा सिस्टम नवीन प्रोग्राम अपलोड होत असतो किंवा डाउनलोडिंग होत असतं, दोन गोष्टी आहेत. अपलोड म्हणजे समजा मी एखादं इनिशिएशन घेऊन आले आणि मग घरी आल्यानंतर माझ्यात अपलोड होत आहेत गोष्टी, फाईल्स अपलोड होत आहेत, कारण मी करून आले ना प्रोग्राम. आता ते माझे सिस्टम मध्ये अपलोडिंग चालू आहे, अपग्रेड होतीये माझी सिस्टम. ठीक आहे, हा एक एक्सपिरियन्स. आणि दुसरा असतो की आता जे सेशन आपण करतोय, हा जो आपण अभ्यास करतोय भगवद्गीता किंवा अभंग ज्ञानेश्वरीचा, ते सेशन केल्यानंतर तुमची सिस्टम डाउनलोडिंग करत असते. म्हणजे जे शिकवलेलं असतं ना, ती फाईल आपण वरून खाली डाउनलोड करतो आपल्या सिस्टम मध्ये, आपल्या लोअर थ्री व्हेकल्स मध्ये, ब्रेन मध्ये. बिकॉज ब्रेन इज फिजिकल ना, फिजिकल ऑब्जेक्ट आहे ब्रेन. त्या फिजिकल ऑब्जेक्ट मध्ये ते सगळं डाउनलोड होत असतं. तर डाउनलोडिंग होतं तेव्हा आणि अपलोडिंग होतं तेव्हा दोन्ही वेळेला सिस्टम ब्रेक मागते आणि ती शटडाऊन होते आणि मग रिस्टार्ट होते. त्याच्यासाठी मध्ये एक टाइम असतो. तर तो टाइम येतो आणि त्या टाइम मध्ये आपल्याला खूप कधी कधी म्हणजे जाणीव असेल तर जाणीव असेल काय चाललंय, काहीतरी विचित्र होत आहे, तेव्हा कासावीस व्हायला होतं. म्हणजे माझंच सांगते की एकदा आम्ही मागच्या वेळेला मी बहुतेक शेअर केला एक्सपिरियन्स. आम्ही गेलो होतो काय बरं, धरमशालाला. धरमशालाला अजाणतेपणी, अननोईंगली आम्ही ते, पता नाही कसं, म्हणजे काय तो प्लॅनच होता. आम्ही ते दलाई लामा आले होते आणि आम्ही तिथे पोहोचलो, म्हणजे विचारत विचारत विचारत, आणि त्यांच्या प्रोग्रामला आम्हाला कळलं की त्यांचे पूजा असते, पूजा असते असं त्या रस्त्यातल्या माणसाने सांगितलं. मला खूप झालं की नाही नाही जायचंय, आपल्याला जायचंय, आपल्याला जायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जायचं, आम्हाला सांगितलं, गायडन्सही प्रॉपर दुकानांमधनं लोकांनी दिला. म्हणजे मजेदार होती ती घटना, जीवनातली खूप मोठी घटना होती. तर तिथे सकाळी 6 वाजता आम्ही पोहोचलो तर अख्खं धर्मशाला तिथे हजर होतं. तर तो मी एक्सपिरियन्स सांगितला होता तुम्हाला मागच्या वेळेला. मग तिथे गेल्यानंतर दलाई लामांचं दर्शन झालं, त्यांनी बघितलं, आय कॉन्टॅक्ट झाला, सगळं झालं. मग ते आम्ही बसून 3 तास तिथे काय केलं आम्हालाही माहिती नव्हतं, कारण ते त्यांच्या तिबेटियन लँग्वेज मध्ये चालू होतं सगळं. आम्हाला काहीच कळत नव्हतं, फक्त एकच गोष्ट कळत होती, ती सुद्धा प्राणी किलिंगमुळे. ओम मणी पद्मे हुम, ओम मणी पद्मे हुम हा त्यांचा जप आहे. तो फक्त मला कळत होता, कारण तो आम्ही प्राणी किलिंग मध्ये पण शिकलो होतो.
आणि म्हणून आम्ही, म्हणजे मी नवऱ्याला आणि मुलीला सांगितलं, आपण आपलं एवढंच म्हणूया, ओम मणी पद्मे होम. आणि एक प्रेयर आणि अंडरस्टँडिंग एक डेव्हलप झालं होतं मास्टर चौहानमुळेच, गुरूंमुळे, त्या प्राणिक हिलिंगच्या, की एवढं मी स्वतःही म्हटलं आणि या दोघांनाही सांगितलं की जे काही आपल्याला मिळतंय तो आपला कॉन्शियसनेस, आपले व्हेइकल्स, आपला ब्रेन आणि आपली सिस्टम आणि सोल व्यवस्थित ऍब्सॉर्ब करेल असं होऊ दे. की हा कमांड टाका आपल्या सिस्टमवर, ब्रेनवर आणि आत्म्यावर आणि व्हेइकल्सवर. एवढं मी माझ्या फॅमिलीला सांगितलं आणि मी ते केलं. आणि बाकी आम्हाला काही कळलं नाही, फक्त ओम मणी पद्मे ओम कळलं. ते काय काय जे काही विधी चालला होता तो सगळा आम्ही करवला. लोकांनी आमच्याकडनं करवून घेतला आजूबाजूला बसलेल्या. पण अल्टिमेटली झालं काय, हा मोठा प्रश्न होता. कारण तिथे गेल्यानंतर एवढं तर मला फील झालं की काहीतरी वेगळं घडलं. तर वेगळं घडलं, मग हॉटेलवर आलो संध्याकाळी. संध्याकाळी तर भुंगा लागला होता की हे होतं काय. तर मला नंतर कळलं की ते लॉर्ड अवलोकितेश्वराचं कंपॅशन आणि मर्सीचं इनिशिएशन होतं. इनिशिएशन होतं खूप मोठ्या स्केलवर, आणि ते एव्हरी इयर होतं त्यांच्याकडे. ती डेट पण त्यांची फिक्स आहे, धरमशालाला, दलाई लामांच्या ह्याच्यामध्ये, स्कूलमध्ये. तर ते खूप मोठं इनिशिएशन होतं. आणि ती ट्रिप वगैरे मग पुढे सगळी आम्ही 2-3 दिवस ट्रिप केली. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर एक 2-4 दिवसांनंतर मला इतकं, माझं एक, आपण असं पाण्याची बॉटल असते ना, ती लहान मुलं खेळताना कशी असं वर खाली केली तर ते बबल 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 होतात सगळे, आणि असं घुसळल्यासारखं होतं. लिटरली साधारण 1 ते 1.5 महिना मला असं माझ्या शरीराची बॉटल हलवल्यासारखं होत होतं. मला इतकं बेचैन होत होतं, मला काही कळत नव्हतं, आणि डिस्टर्ब होती माझी पूर्ण एनर्जी. एक एक कण 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 असं वाटत होतं सगळे विखुरलेत. मग मी माझ्या मैत्रिणीला शेवटी एक दिवस फोन केला. म्हणले काहीतरी तर गडबड आहे. म्हणलं माहिती नाही का असं बेचैन बेचैन होत आहे, असं वाटतं काहीतरी घुसळलं जात आहे, काहीतरी काहीतरी आत हलतंय सगळं, असं फील होत आहे खूप स्ट्रॉंगली. तर मग ती एक वाक्य बोलली. तो माझा सगळ्यात पहिला अनुभव होता. ती एक वाक्य बोलली की लीना, तू इतना बड़ा इनिशिएशन लेकर आई है, तो कुछ तो होगा ही. तो ये सिस्टम तुम्हारी सेटिंग हो रही है वापस, वो नई टीचिंग्स के साथ. आणि नवीन एनर्जी जो एवढा मोठा ब्लॉक घेऊन आलो, त्याच्याबरोबर सगळी एकदम सेल्युलर लेवलवर पासून वरपर्यंत खालपर्यंत सगळं रिसेटिंग होतीये. म्हणलं ओ ओके. मग मी त्याला, तिनं असं बोलल्यानंतर मला क्लिक झालं की अरे हो, खरंच आहे, मला तसंच फील होत आहे. काहीतरी आतून असं वाटतंय की काहीतरी रिपेअरिंग वगैरे, असं काहीतरी आत काम चालू आहे असं फील होत होतं मला, लिटरली असं. मग माझ्या लक्षात आलं की अच्छा, हे हे असं आहे. मग मी शांत राहिले. मग ऑब्झर्व करायला सुरुवात केली की काय होतंय काय होतंय. पण ते तसंच होत होतं, म्हणजे असं लिटरली असं वाटत होतं की आत काहीतरी काम चालू आहे माझ्या आतमध्ये. तोड मरोड आणि सगळं सामान, जसं काही पसारा करून घर पुन्हा लावतात ना रंगकाम झाल्यानंतर, तसं काहीतरी चालू होतं. मग काही नाही, 1.5 महिन्यानंतर, साधारण 1-1.5 महिन्यानंतर पुन्हा आपलं नॉर्मलला आलं. आणि पुन्हा व्यवस्थित सिस्टम सुरू झाली. हे असा अनुभव अनेकदा आलेला आहे नंतर. तर इवन आता पण आलाय रिसेंटली. तर ते पण बेचैन व्हायला होतं. असा जर तुम्हाला अनुभव आला तर बेचैन होत आहे म्हटल्यानंतर काहीतरी आपल्याला असं जाणवतं, आणि हे कळतं बरं का आतून, की काहीतरी गडबडलंय, काहीतरी गडबडलंय, काहीतरी गडबडलंय, काहीतरी आतमध्ये काहीतरी चालू आहे, हे नक्की बेचैन अवस्था येते. तर त्याचा अर्थ डाउनलोडिंग अपलोडिंग सिस्टम चालू आहे काहीतरी, दोन पैकी एक काहीतरी. आयदर तुम्ही अपग्रेड होत असता, आयदर तुम्ही काहीतरी डाउनलोड करत असता. ठीक आहे. तर हे समजून घ्यायचं या सगळ्यातनं. तर ह्याच्यामध्ये गुणातीतांसारखं जगणं म्हणजे काय, की कुठल्याही गुणाचं वागणं बोलणं चालणं सुरू असलं तरी आपण त्याच्यापासनं ऑब्झर्वर भूमिकेत राहायचं, त्याच्यात मर्ज नाही व्हायचं. आणि होतंय म्हणून दुःख नाही, आणि झालं म्हणून खूप छान, चांगलं झालं म्हणून आनंद नाही. म्हणजे अशी स्थिती आपली आपली असली पाहिजे. स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ स्थिती आणि ऑब्झर्वरची भूमिका ही तिथे डेफिनेटली हवी. आता बघू परमात्मा श्रीकृष्ण काय सांगतात. ज्ञानाची लालसा धरी ना तो काही, प्राप्त होता देही तमोगुण.
होता ज्ञानवंत वाढोनी या सत्व, धरी ना तो हाव कर्मारंभी. रजोगुणे आला कर्माशी संबंध, तरी नाही खेद तया लागी. हो सायं प्रातर ना तरी मध्यान्ह, राहे उदासीन सूर्य जैसा. तैसा गुणातीत राहे तो अलिप्त ऑब्झर्वर, नित्य त्रिगुणात वावरुनी. सगळं घडत असलं, शरीराने सगळं काम चालू असलं, तरी तो सूर्य जसा वर ऑब्झर्वर आहे ना, तसं आपणही सूर्यासारखं ऑब्झर्वर. सूर्य आपल्यातला सूर्य म्हणजे आत्मा, आणि बाहेरचा सूर्य म्हणजे सोलर गॉड, सुप्रीम कॉस्मिक परब्रह्मांचा आपल्यासाठीचा गॉड, जो सूर्य आहे, रिअल सन आहे, जो बाहेर येतो, तळपत असतो तो आकाशातला, दॅट इज सोलर गॉड. आणि आपल्या आतला सूर्य म्हणजे आत्मा, आपण स्वतः मुख्य पुरुष. तर त्या सूर्याच्या भूमिकेत ऑब्झर्वर फॉर्म मध्ये राहायचंय आपल्याला. तैसा गुणातीतर आहे तो अलिप्य, नित्य त्रिगुणात वावरोनी. काय पर्जन्येच सागर तो भरे, नातरी का उरे न्यून तेथे. तैसे सत्वगुणे देही प्रवेशावे, तेव्हाची का व्हावे ज्ञानतया. त्याला काय सत्वगुणातच ज्ञान मिळणार आहे का? एरवी त्यांनी केलेलं नसेल का? हेच तर मी मगाशी बोलले की आपल्याला अभ्यास होतोय, तर तो ओके, आता हे दिलं जात आहे असंच बघायचं. प्रत्येक गोष्ट अशी बघायची की ओके, आता मला माझे गुरु जे कोण आहेत वर, स्पिरिच्युअल टीचर्स, मास्टर्स, ग्रेट वन्स, त्यांची अशी इच्छा आहे की आता मी हे शिकावं. ओके, मग मी हे रिसीव्ह करते, जे काही मला ते देतायत. म्हणजे काय की आपल्याला सिच्युएशन येणं, आपण शिकणं, आपल्याला ग्रुप मिळणं, या घटना घडणं, हे सुद्धा एक प्लॅनिंग असतं. तर ओके, मला हे माझ्यासाठी हे अरेंजमेंट केलेली आहे, मग मी घेते. मग एखाद्याला आपल्याला जॉईन नाही करता आलं, मग दुःख करत बसलं, मग आरडाओरड नाही, ठीक आहे, हे ते माझ्यासाठी नव्हतं, हा प्लॅन माझ्यासाठी कदाचित आत्ता नव्हता किंवा नाहीये, मग मी ते नाही जॉईन करत आहे. किंवा ही घटना माझ्या लाईफमध्ये आली, ती करायची होती म्हणून आली, अनुभव काहीतरी लर्निंग होतं म्हणून आली, ते माझ्यासाठी नव्हतं म्हणून ते माझ्या जीवनात नाही घडलं. इतकं सोपं, सुरळीत आणि एकदम काय म्हणतो ना, एकदम इझी लाईफ केलं ना, की आत्मभूमिकेच्या प्रकारात आपण जगल्याचा पाठ सुरू होतो आपल्या लाईफचा. कारण जेव्हा आपण संलग्न होतो ना, तेव्हा सुख दुःखाचे हिंदोळे यायला लागतात. पण आपण डिटॅच राहिलो आणि ऑब्झर्वर भूमिकेत राहिलो ना, की ओके फाईन, नो प्रॉब्लेम, अशा टाईप मध्ये ऍटिट्यूड येतो. आणि खूप आपण सहज स्थितीत राहतो आणि डिटॅच राहतो. हे सगळे मोठी मोठी जे शब्द आहेत आपल्या भगवद्गीतेतले मुख्य, ते सगळे तिथे अप्लाय होतात मग. आणि आपण त्या हेलकाव्यांपासून दूर राहतो. पण जेवढं वृत्तींमध्ये आपण समाविष्ट होऊ, तेवढे सुख दुःखाचे हिंदोळे आणि हेलकावे आपल्याला पडणार आहेत. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. आणि मग त्यातनं सगळ्या वृत्ती आणखीन विकार सगळे निर्माण होतात. आणि म्हणून त्याच्या पाठमध्ये जायचंच नाहीये आपल्याला, अलिप्त राहायचंय. किंवा हिमालय होता हिममय, कापू लागे काय थरथरा. तैसा गुणातीत प्रवर्ते कर्मात, म्हणून का होत कर्मठ तो. आता बघा, हे गुण कुठून निर्माण झाले? परमात्म्यातूनच निर्माण झालेत. मग त्याच्यात ते असणार नाहीत का तिन्ही गुण? आहेत ना. आपले त्रिदेव, आपण सुरुवात केली सेशनची, आपल्या तीन शक्ती, तीन आस्पेक्ट गॉड, थ्री आस्पेक्ट्स ऑफ गॉड, लॉर्ड शिवा, ब्रह्मा आणि विष्णू, हे तीन, या तिन्ही त्रिगुणांवर आधारित आहेत. म्हणजे तिथूनच निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपल्या आत्म्यातही हे त्रिगुण आहेत ऑलरेडी. मग ते वेगळे आले असं वाटून घेण्यात किंवा त्याला लावून घेण्यात काही सेन्स नाहीये. म्हणून ते म्हणतायत की हिमालय होता हिममय, कापू लागे काय थरथरा. तो हिमालय आहे ना, ऑलरेडी हिम आहे तिथे. मग तिथे तो पुन्हा बर्फानी आणखीन भरला म्हणून तो काही कापणार नाहीये, कारण त्याच्यात ते पोटेन्शियल आहे ऑलरेडी. त्याच्यात सत्वगुण आहे, आपल्यात रजोगुण पण आहे आणि आपल्यात तमस पण आहे. कारण हे तिन्ही बॅलन्स्ड एनर्जीज आहेत आणि चांगल्या आहेत जेव्हा त्या बॅलन्स्ड असतात. पण जेव्हा त्या अति होतात, लिमिटच्या बाहेर जातात, तेव्हा त्या वाईट ठरतात. म्हणून आपल्यात ते ऑलरेडी आहे आणि म्हणून आपण
ऑब्झर्वर भूमिकेत जगायचं आहे. तैसा गुणातीत प्रवर्ते कर्मात म्हणून का होत कर्मठ तो. नातरी प्रखर झाला उष्ण काळ तरी का जाळीला अगदी लागी. तैसा गुणातीता मोह प्राप्त होय तरी मुके काय ज्ञानासी तो. आणि म्हणून आपल्याला हे तीन गुण लागले नाही पाहिजेत, आपल्यात बॅलन्स्ड पाहिजेत. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते. गुणा वर्तन्त इत्येव योव तिष्ठती नेंगते. धनंजया गुण आणि गुणकार्य आघवेची होय आपण तो. म्हणून या वाढो गुण कोणताही तयासी तो नाही सुख दुःख. स्वतः आपण ब्रह्मतत्व आहोत, शिवतत्व आहोत, विष्णू तत्व आहोत. आपल्यामध्ये हे तीनही गुण कार्य करत आहेत. त्यामुळे आपल्याला गुण वाढला कमी झाला याचं सुख दुःख असलं नाही पाहिजे. आणि आपण म्हणून ऑब्झर्वर भूमिकेत राहायचं आहे आणि राहू शकतो. धर्मशाळे माझी वाट सरू यावा घ्यावया विसावा क्षणभरी. तैसा गुणातीत राहे उदासीन देही परिपूर्ण स्वानुभवे. युद्धभूमी जैसी नेणे हार जीत संग्रामी तटस्थ राहोनिया. तैसा गुणातीत गुणाते जिंकीना हारही जाईन गुणासीतो. गुणांकडोनिया करविना काही गुणही तो नाही जाण ऐसे. मृगजळाची या उसळत लाटा ढळेना सर्वथा मेरू जैसा. तैसे तिन्ही गुण येवत जावत परी अस्वस्थ नोहे कदा. धनंजया आता काय बोलू फार गिळीना अंधार भास्करासी. किंवा आकाशासी लोटीना पवन भुलविना स्वप्न जागृतासी. आपल्यामध्ये तिन्ही गुण आहेत, त्यामुळे ते आले गेले खूप जास्त झाले याच्यावर लक्ष देण्यात काही अर्थ नाही. फक्त ऑब्झर्वर बघून ऑब्झर्वर राहून त्यांच्याकडे लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण कधी कधी आपण वाहून जाऊ शकतो, कारण हे खूप मायाजाल आहे ना, मायेच्या प्रभावात आपण आहोत. आणि त्यामुळे पटकन पाय घसरू शकतो आणि हा रस्ता अत्यंत निसरडा पाय घसरणारा आहे. खूप सांभाळून चालावं लागतं स्पिरिच्युअल पाथवर. त्यामुळे द्रष्टा भूमिकेत राहूनच आपण स्वतःकडे लक्ष देऊन आपण डिटॅच राहून उत्तमरित्या हा मार्ग क्रमण करू शकतो. तैसा गुणातीत सापडे ना गुणी कौतुके दुरोनी पाहितया. दुरोनी म्हणतायत ते बघा. ऑब्झर्वर ऑब्झर्वेशन करणारा दुरून बघत असतो, काय चाललंय, कोण काय करतंय, कोण किती वाढतंय कमी होतंय. ऑब्झर्वर. वर्ते सत्कर्मात सत्वगुणचाच रजो विशेषीच रजोगुण. आणि तमोगुण करी व्यवहार सर्वदा साचार मोहादींचा. तरी नभी सूर्य जैसा धनुर्धरा लोकव्यवहारा हेतू होय. तैसा गुणातीत जाणपा साचार कर्मासी आधार गुणांचिया. होता चंद्रोदय द्रवे सोमकांत होय विकसित कुमुदिनी. उचंबळे अब्दी परिचंद्र उगा तैसा गुणितोगा गुणातीत. वाहो की न वाहो नभी प्रभंजन निश्चळ गगन राहे जैसे. तैसा गुणातीत राहतो निश्चळ जरी खळबळ त्रिगुणांची. गुणातीताची ही ऐसी खुण जाण आता आचरण ऐकत्याचे. आता आचरण म्हणतायत वागणं कसं असेल, ही त्याची ओळख सांगितली, त्याची अंतर्स्थिती सांगितली की गुणातीताची अंतर्स्थिती कशी असते. तर द्रष्टा भूमिकेत असतो तो. समदुःख समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती. देखे पंडुसुता एकची ते सुत वस्त्री ओतप्रोत असे जैसे. तैसे गुणातीत विश्व चराचर पाहे निरंतर मद्रूपची. म्हणून देणगी श्रीहरीची जैसी भक्तावैरियांसी सारखीच. तैसे सुख दुःखी धनंजय जाण समान वर्तन असे त्याचे.
देहजळी मत्स्य होनी राहावे, तेव्हाची भोगावे सुख दुःख. परी आता त्याची देह तादात्म्यता खुंटली सर्वथा आत्मभावे. आता त्याची बाह्य म्हणजे वर्तन कसं आहे, आचरण म्हणजे थॉट स्पीच अँड ऍक्शन. ऍक्शन महत्वाची. त्याचं कसं वागतोय तो, तो मुळात गुणातीत असल्यामुळे तो परमात्म्यात एकरूप झालेला आहे. परमतत्वाशी एकरूप झालेला आहे, किंवा त्याला त्याचं तत्व कळलेलं आहे, किंवा तो ऍक्च्युली काय आहे हे त्याला कळलेलं आहे. आणि मग मी कोण आहे कळल्यानंतर सारी सृष्टी आपल्याला कळलेली असते. आणि म्हणून त्याचं विश्वचराचर पाये निरंतर मद्रूपाची. आपल्याला सर्वीकडे सर्व ठिकाणी परब्रह्म दिसतं, कारण आपण त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत. आत्मस्थितीत राहणाऱ्याची स्थिती हीच असते, दुसरी कुठलीही स्थिती असू शकत नाही. म्हणून ही देणगी श्रीहरीची जयसी भक्ता वैरियांसी सारखीच. त्यामुळे त्याला प्रत्येकाशी व्यवहार सारखाच असणार आहे. त्याच्या हृदयात ग्रजेस, अँगर, हेट्रेड हे काही असूच नाही शकत, कारण ते ठेवायला एक दुजेपण असलं पाहिजे ना. द्वैत भावच नाहीये, मी वेगळा तू वेगळा असं नाहीये, एकरूपता आहे. मग ते आपलाच मिरर मध्ये आपण आरशात तोंड बघतो ना, तसं तसं आहे ते. मी जर चेहरा वाकडा करून बघितला तर समोरचा मला वाकडा दिसेल चेहरा, म्हणजे माणूस. तर मी जर हसतच राहिले तर समोरचा हसराच चेहऱ्याचा दिसणार आहे. तर म्हणजे काय, की ऍक्च्युली आपल्या सभोवताची सृष्टी हे आपलं अंतरस्थितीचं प्रोजेक्शन आहे. आणि म्हणून आपण कसे असतो तसे आपल्याला अनुभव येणार आहेत बाहेर. जर आपली कंटिन्युअस कंप्लेंट असेल काही, तर त्याच्यावर रिफ्लेक्शन नक्की करावं, की आपल्याला दुनिया कशी अनुभवास येते आहे. आपल्याला वाईट अनुभव येत आहेत का आपल्याला खूप चांगले अनुभव येत आहेत. वाईट अनुभव येत असतील तर तिथे लक्ष देण्याची गरज आहे, काम करण्याची गरज आहे स्वतःवर. आणि चांगले अनुभव येत असतील 100%, तर अहंकार नाही बाळगायचा. हे अत्यंत महत्वाचं, की नाही हा माझ्याबरोबर सगळं छान आहे म्हणजे मी फारच छान आहे, हे आणखीन नाही झालं पाहिजे. तर तिथे गुणातीत अवस्था म्हणजे तिथे काही इथे अहंकार आणि सुखाचा उमाळे असे ते नाही आले पाहिजेत. स्थिर स्थिर चित्त ती स्थिती पाहिजे. आणि वाईट अनुभव येत असतील मग मात्र काम करण्याची गरज आहे, तिथे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं अपमान सहन करायला लागणं, किंवा प्रगतिकारक गोष्टी न घडणं, किंवा वाईट ट्रीटमेंट मिळणं, किंवा रिपीटेडली सिच्युएशन्स रिपीटेडली अनुभवास येणं होतात ना. बऱ्याच बऱ्याच जणांचं असं असतं की लोक सांगतात एकच घटना माझ्या लाईफमध्ये पुन्हा पुन्हा घडतीये. फेल्युअर म्हणू शकतो आपण. एकच फेल्युअर माझ्या लाईफमध्ये, नातलगांमध्ये, नात्यांमध्ये, करिअरमध्ये, पैसा कमावण्यामध्ये, किंवा समाजामध्ये मला फेल्युअर रिपीटेडली एक्सपिरियन्सला आहे. त्याचं कारणच असं आहे की पहिल्या अनुभवाची एनर्जी आपण घेतलेली आहे, ती एनर्जी पुन्हा तशाच याला अट्रॅक्ट करते, पुन्हा अट्रॅक्ट करते, पुन्हा अट्रॅक्ट करते. असं करत करत एक फेल्युअर, दुसरं फेल्युअर, तिसरं फेल्युअर असं जमा होत जातं. म्हणजे काय, आपल्या आतलीच एनर्जी मॅग्नेट सारखं काम करते आणि त्या एनर्जीला खेचून घेते. आणि म्हणून आपल्या जीवनात तो अनुभव पुन्हा एकदा येतो, पुन्हा एकदा येतो. त्यासाठी प्युरिफिकेशन ची खूप आवश्यकता आहे. पहिला अनुभव आल्यानंतरच त्याला क्लीन आउट करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे काय, की आपली आतली एनर्जी स्वच्छ असेल तर पुन्हा नव्याने वेगळा अनुभव येईल. आतलीच एनर्जी तशीच ठेवली तर आपल्याला पुन्हा पुन्हा तसेच लोकांकडनं अनुभव येतात. तर त्यामुळे तिथे थोडंसं लक्ष देणं आणि ते आपल्यावर काम करणं अशा वेळेला अत्यंत आवश्यक आहे. आणि जर चांगलंच असेल, आपल्याला लोक चांगलं रिस्पॉन्स देत असतील, चांगले अनुभव येत असतील, तर त्या चांगल्या स्थितीला मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. कारण पटकन अहंकार अननोइंगली अनकॉन्शियस मध्ये डेव्हलप होऊ शकतो, की अरे वा छान आहे मग माझं सगळं. नाही, मग ते परत गडबड करेल, डॅमेज करेल आतल्या स्थितीला. तर म्हणून तिथे त्या पद्धतीनं कंट्रोल ठेवणं खूप आवश्यक आहे. तैसे सुख दुःखी धनंजया जाणं, समान वर्तन असे त्याचे. देह जळी मत्स्य
होऊनी राहावे तेव्हाची भोगावे सुख दुःख. परी आता त्याची देह तादात्म्यता कुंतली सर्वथा आत्मभावे. देहाशी एकरूप होऊन राहणं देह तादात्म्यता, पण ती देहाशी एकरूप नाहीये तो. लोअर थ्री व्हेकल्सशी एकरूप नाहीये तो. एकरूप कुठे आहे गुणातीत माणूस? तो आत्म्याच्या भावाशी एकरूप आहे. आत्मभावामुळे देह तादात्म्यता खुंटली आहे त्याची, असं स्पष्ट अवस्था आहे त्याची. सांडोनिया भूस निवडता बीज तैसा तो सहज स्वस्वरूपी. भेटता सिंधुसी. सांडोनिया भूस निवडता बीज म्हणजे काय? विवेक बुद्धी. नीर क्षीर विवेक बुद्धी. त्यांनी भुसा सोडून दिलाय आणि बीज निवडलाय, योग्य वस्तू निवडली आहे. आणि योग्य वस्तू कोण आहे? आपल्या आयुष्यातली योग्य वस्तू कोण आहे? आत्मस्थिती, परमात्म स्थिती ही आपल्यातली योग्य वस्तू आहे. त्यामुळे तिथे तो स्वस्वरूपी असल्यामुळे त्यांनी कचरा टाकून दिलेला आहे. भेटता सिंधुसी जैसे गंगाजळ थांबे खळबळ आपोआप. तैसा आत्मरूपी जयासी आराम तया देही सम सुख दुःख. जेव्हा परमात्म्यात आपण स्थिर होतो ना, अंतरस्थिती ही स्थिर झाली एकदा आत्मस्वरूपात, की हे ना खळबळ खळबळ आतमध्ये जी राहते ना आपल्यामध्ये, चांगल्या वाईटाची, सुखदुःखाची, कमी जास्त, वर खाली असं हालत राहतं ना आतमध्ये, ते एकदम स्थिर होऊन जातं, शांत. आवाजच नाही आतमध्ये कसला, गोंधळच नाही, प्रचंड शांतता. आपण म्हणतो पीसफुलनेस किंवा इनर पीस कसा मिळेल, इनर पीस कसा मिळेल? अरे कसा कसा काय मिळेल? जोपर्यंत आत्मस्थितीत स्थिर नाही होणार तोपर्यंत शांतता नाही ना तिथे. कारण का मी तू ह्याच्यामध्ये खूप गोंधळ होत राहतो. आणि मग कर्म घडतात, मग संवाद होतात, मग आठवणी राहतात. मेमरीज या फार वाईट आहेत. त्या मेमरीज 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 नवीन नवीन अट्रॅक्ट करून करून नवीन मेमरीज क्रिएट करण्यासाठी प्रसंग घडतात. ते थांबतच नाही. आणि म्हणून आत्मस्थितीत स्थिर होणं सगळ्यात उत्तम. त्यांनी सगळा गोंधळ शांत होतो आणि सहज पीसफुलनेस किंवा इनर पीस तो अगदी सहज मिळतो आत्मस्थितीत गेल्यानंतर. असो तैसा आत्मरूपी जयासी आराम तया देही सम सुख दुःख. असो रात्र किंवा हो सूर्योदय एकचित्ते होय धारणासी. तैसा आत्मरूपी राहिला रंगोन तया द्वंद्व भान कैचे देही. द्वंद्व, द्वैत, दोघं, दोन आहेत, मी वेगळा तू वेगळा, तू असं केलं, माझ्या बरोबर असं झालं, मी त्याला हे बोललो, त्यांनी मला हे बोललं, हे द्वैत नाहीये. त्यामुळे युद्ध नाहीये तिथे दोघांचं, द्वंद्व नाहीये. आणि म्हणून शांतता आहे. असो अंगापाशी सर्प की उर्वशी निद्रितासी जैसी सारखीच. तैसा निरंतर स्वस्वरूपी राही तया द्वंद्वे देही एकरूप. म्हणून तयासी धोंडा आणि रत्न सोने आणि शेण सारखेच. घरी येओ स्वर्ग किंवा खाओ वाघ तयाची अभंग आत्मबुद्धी. आता बघा इथे तुकाराम महाराजांची स्थिती मॅच करते की नाही? एकदम परफेक्ट मॅच करते. आणि जर ते इतके आत्मस्वरूप झालेले आहेत, परमात्म विठ्ठल स्वरूप झाले आहेत, त्यांना काही फरक पडत नव्हता. किती छान प्रसंग आहे तो मूवीतला, बघण्यासारखा आहे, मजेदार आहे. ते शिवाजी महाराज ते हे पाठवतात खूप सारं नजराणा. ते बायका मुलं कसं भराभर केवढं सारं वेड्या वेड्यासारखं घालून घेतात आणि ते घेतात शांतपणे. बाळांनो, हे काढून ठेवा, हे आपलं नाही. ती छोटी मुलं पटकन ऐकतात, पण कोण नाही ऐकत? बायको. मुलं, छोटी मुलं असतात ना, ती देवस्वरूप असतात, खूप इनोसंट असतात, त्यांच्यामध्ये देवत्व शिल्लक असतं. ते पटकन वडिलांचं ऐकतात, त्यांना मोह नसतो. पण बायको तयार नाही होत. ती मुलं पटकन उतरवतात अंगावरचं सगळं, पण बायको नाही उतरवत. ते म्हणतात घेऊन जा. त्यांच्यासाठी ते दगडा समान आहे, धोंड्यासारखं आहे, रत्न सोनं मातीसारखं आहे. आणि खरंच ते वाटायला लागतं. आपल्याला काही किंमत वाटत नाही. किंमत म्हणजे इन्सल्ट नाहीये बरं तिथे. किंमत म्हणजे जगण्यासाठी आवश्यक आहे ती किंमत.
ती तिथे नाहीये. माणसाला जेव्हा पैसे आणि दागदागिना, सोनं किंवा काय म्हणतो, हे जे महत्वाचे धातू, ज्याला किंमत आहे, व्हॅल्यू आहे खूप जास्त समाजामध्ये, ते जवळ असणं, ते किती किलो आहे, किती ग्रॅम आहे, किती काय म्हणतात त्याला, हे आहे, तोळे आहे, ह्याच्यावर माझं जगणं अवलंबून आहे. माझं जीवन त्याच्यावर जाणार आहे. हा जेव्हा भाव असतो, तेव्हा आपण त्यांना समर्पित झालो आहोत. त्यांच्यावर डिपेंडन्सी आपली वाढली आहे. पैसे, प्रॉपर्टी आणि सोनं, नाणं आणि हिरे मोती ह्याच्यावर आपण डिपेंडंट झालेलो आहोत. पण आपण कोणावर डिपेंडंट आहोत खरे? परमात्म्याशी संलग्न आहोत. आपण त्याच्या नामाशी आणि त्याच्या स्वरूपावर आहोत आपण. त्याच्या श्वास, त्याच्या एनर्जीवर आपण जिवंत आहोत. तर त्यामुळे आपल्या जगण्यासाठी महत्वाचं काय आहे, सर्वायवल साठी, ते तिथे ते आत्मस्वरूपात किंवा गुणातीत माणूस, संत, त्याच्या डोक्यात ते फिक्स असतं की माझ्यासाठी जगण्याचं मटेरियल काय आहे, तर राम नाम, परमात्म्याचं नाव आणि त्यांनी दिलेला श्वास, आणि त्याच्यावर हे शरीर चालणार आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं कार्य पूर्ण करणार आणि मग मी जाणार. त्याच्यासाठी ते रत्न, सोनं, घरदार हे महत्वाचं नाहीये. आणि म्हणून ते घेऊन जा म्हणून सांगतात. ते म्हणतात माझ्या हे काही कामाचंच नाहीये. आणि खरंच आपल्या काही कामाचं नाहीये ते. गंमत म्हणजे. पण नाही, ते सामान्यांसाठी नाहीयेत खरं या गोष्टी. त्याला आपण काही बोलू नाही शकत. ते समाजाचा पार्ट आहे तो, त्यामुळे आपण त्याच्यावर काही बोलू नाही शकत. पण रियालिटी ही आहे की त्याच्यावरच आपलं जीवन निर्भर आहे, अजिबातच नाहीये. खरंच नाहीये. आणि म्हणून ती त्यांची ती स्थिती की धोंड्यासारखं त्यांना रत्न, सोने, मणी सगळं वाटतं आणि ते वापस पाठवून देतात. आणि शिवरायांना म्हणतात की अहो, मला याची गरज नाहीये. माझ्या लाईफमध्ये याचा काहीच रोल नाहीये, या सगळ्या वस्तूंचा ना काही महत्व आहे. हे ज्यांना आहे त्यांना तुम्ही वाटा, गरजूंना द्या. मला याची आवश्यकता नाहीये. माझ्यासाठी विठ्ठलच पुरा पडतोय संसार चालवायला. आता बायको ओरडती आहे की घरात तिच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे, समाजातल्या याच्याप्रमाणे घरात वस्तू पाहिजे. आता गंमत सांगते, आत्ता सुद्धा अशी अवस्था आपल्याला दिसते की स्टँडर्ड प्रमाणे जगायचं. आपण जिथे राहतो, ज्या सोसायटीत मिळतो, मिसळतो, त्या स्टँडर्डनी राहायचं. आणि त्या स्टँडर्डनी राहायच्या चक्करमध्ये बायका, स्पेशली स्त्रिया, प्रॉब्लेम तिथे स्त्रियांमध्ये आहे. इथे आता प्रकृती की त्या इतकं गोळा करतात, इतकं गोळा करतात, इतकं गोळा करतात. आणि आजकाल तर ते नवीन फॅड आहे, ते व्हिडिओ बनवायचं, ते काय ते असतं सोशल मीडियावर, रील रील. तर ते एक वस्तू आलं, मग कुरिअर आलं, मग त्याला खोललं, मग कसं अनपॅकिंग, अमकन डमकन, ते लावलं कसं, आणि मग ते असे खूप साऱ्या वस्तू येतात घरामध्ये. पण त्या तेव्हा वापरायच्या आणि त्या सोडून द्यायच्या. इतकं गमतीशीर आहे की जेव्हा पाहिजे तेव्हा आलं, सोडायचं तेव्हा सोडलं. हे होऊ शकणार आहे का? आणि म्हणून तिथे ते तुकाराम महाराजांचं जीवन हे गुणातीताचं एक्झॅक्ट एक्झाम्पल आहे आपल्या समोर. आता तो प्रश्न तिनं विचारला आणि तो बरोबर आपल्या अभ्यासात आता इतका उपयोगी पडतोय. खूप छान क्वेश्चन होता असं वाटतंय मला आता. म्हणून तयासी धोंडा आणि रत्न, सोने आणि शेण सारखेच, घरी येवो स्वर्ग किंवा खाओ वाग, तयाची अभंग आत्मबुद्धी, जैसा कोणी मृत होईना जागृत, नाही अंकुरित दग्ध बीज. त्यांचं भाजलेलं आहे आत्मबीज, त्याला अंकुर नाही फुटू शकत. किती समोर आणून ठेवा त्यांच्या, पैसे, प्रॉपर्टी आहे ते, आत्मबीज जाळा. अक्षरशः म्हणून 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 थकलेत ते. तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये सतत मला निर्बीज करा असं सतत मागणं आहे. दग्ध बीज आहे त्यांचं, अंकुरू नाही शकत ते. तैसी साम्य बुद्धी तयाची मोडेना, गुणातीतपणा ज्याच्या ठाई, विधाता म्हणून केली स्तुतीसाच, निंदिल्या की नीच म्हणून या. परिसैर्या माझी अल्पहीना उणे, जळू विजू नेणे,
राख जैसी तैसी हो निंदा किंवा हो स्थिती नाही तया प्रती हर्ष खेद. हेही आपण बघितलं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये. काही आधी लोक त्यांना काय ते इतकं अवहेलना करतात त्यांची, आणि झालं एकदा ग्रंथ काय पाण्यातनं त्यांच्यावर कृपेने वर येतात की तीच लोक त्यांच्या पुढे चिपळ्या घेऊन नाचतात. पण त्या दोन्ही प्रसंगांनी कुठेही आपल्याला तुकाराम महाराज अंतर्बाह्य हललेले दिसत नाहीत. हीच आहे स्थिती गुणातीताची. तो स्थिर आहे, द्रष्टा आहे, काहीही फरक पडत नाहीये. उजेड अंधार आदित्या लागोनी निंदा स्तुती दोन्ही तैसी त्याची. दोन्ही त्यांच्यासाठी सेमच आहे, काही फरक पडत नाही. मानापमान योस्तुल्य स्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. ईश्वर हा ऐसे म्हणून पूजिला ना तरी गांजीला चोरा जैसा किंवा हत्ती घोडे चतुरंग सेना देवोनिया राणा केला त्यासी. ना तरी समीप इष्टमित्र आले किंवा प्राप्त झाले दुष्टवैरी परिगुणातीत सर्वथा अलिप्त नेणे दिनरात सूर्य जैसा. काहीही फरक पडत नाही. किंवा हत्ती घोडे चतुरंग सेना देवोनिया राणा केला त्यासी. ना तरी समीप इष्टमित्र आले किंवा प्राप्त झाले दुष्टवैरी परिगुणातीत सर्वथा अलिप्त नेणे दिन रात सूर्य जैसा. साही ऋतू माझी जैसा का गगन राहे उदासीन सर्व काळ तैसा गुणातीत नेणे भेदभाव सर्वत्र सदैव समपाहे. या सगळ्या ओळींना, या सगळ्या गुणातीताच्या व्यक्तिमत्वाला मला आत्ता या क्षणाला एकदम परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे तुकाराम महाराज. अक्षरशः त्यांच्या चरित्रातली एक एक घटना इथे मॅच होतीये. साही ऋतून माझी जैसे का गगन राहे उदासीन सर्व काळ तैसा गुणातीत नेणे भाव भेदभाव सर्वत्र सदैव समपाहे. आणि कही एक तयाचा आचार मावळे व्यापार जणू सर्व नाही कर्मारंभ तयाची अठाई गंध वार्ता नाही प्रवृत्तीची. कर्मफळे जेथे जळोन या जाती होय तो ती मूर्ती ज्ञानाग्नीची. इह परलोकी घ्यावे भोगनाना ऐसी उपजेना इच्छा न जीवी. प्रारब्धाच्या योगे होय जे जे प्राप्त जाय तो सेवित सुखे तेची. पाषाणासी जैसा संतोष न क्षीण तैसा उदासीन सर्व कर्मी. सांगू किती ऐसा जयाचा आचार जाणतो साचार गुणातीत तैसा कैसे त्रिगुणासी जावे ओलांडून ऐकते सांगेन देव म्हणे. आता या त्रिगुणांना गुणातीत व्हायचं कसं ते सांगतायत आता. सगळं सांगितलं पहा परमात्मा श्रीकृष्णाने. मांच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती तैता ब्रह्मभूयाय कल्पते. तरी व्यभिचार सांडोनी सर्वथा माते उपासिता भक्ती योगे. होती तिन्ही गुण आपुल्या आधीन निश्चय हे जाण धनंजया. भक्ती म्हणजे प्रेम, हार्ट चक्र ऍक्टिव्हेशन. ज्या क्षणाला आपलं हार्ट चक्र ऍक्टिव्ह होतं, अपार प्रेम, आणि त्या प्रेमामधनं हळूहळू जेव्हा हार्ट चक्र ऍक्टिव्ह होतं, आता हे कसं होणार? गुणातीत कसं जाणार आपण नुसत्या एका सिंगल हार्ट ऍक्टिव्हेशननी? तर हार्ट ऍक्टिव्ह झाल्यानंतर ग्रॅज्युअली एनर्जी व्हायब्रेशन्समुळे क्राऊन चक्र, आज्ञाचक्र आणि क्राऊन चक्र ऍक्टिव्ह होतं. आणि क्राऊन चक्र ऍक्टिव्हेशन म्हणजे अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्ह जागृत झाल्यानंतर म्हणजे कारणाशिवाय प्रेम, मग आपल्याला प्रत्येक आत्म्यासाठी प्रेम निर्माण होतं. कारण नाही ना तिथे. नातलग आहे, नातेवाईक आहे, यांनी मला माझं केलंय, त्यांनी माझं केलंय, ह्याचा माझ्याशी संबंध आहे, हे तिथे काहीही येत नाही. कारणाशिवाय प्रेम, कारणाशिवाय दुसऱ्याची वेदना आपल्याला जाणवणं, आणि हे हार्ट आणि क्राऊनच्या ऍक्टिव्हेशन मधनच पॉसिबल आहे, दुसऱ्या कशानेही नाही. आणि हार्ट चक्र ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर भक्ती योगाचा योग येतो. भक्ती करण्याचं मन होतं, विश्वास ठेवून समर्पित होण्याची इच्छा होते. आणि जोपर्यंत आपण समर्पित होत नाही, समर्पण म्हणजे काय?
तर माझ्यातल्या मीला बाजूला काढून आत्म्याला एकरूप होणं, मीला समर्पित करणं. समर्पण भावना काय असते की स्वतःतल्या मीला समर्पण करतो आपण गुरुच्या चरणी. मग गुरूंचं आपण सगळं ऐकतो. तुम्ही म्हणाल तसं मी तुमच्या आत्म्याशी संलग्न आहे. माझा आत्मा तुमच्या आत्म्याशी कनेक्टेड आहे. माझा हार्ट तुमच्या हार्टशी ऍक्टिव्हेट कनेक्टेड आहे. माझा क्राऊन कनेक्टेड आहे. म्हणजे तुमच्या एनर्जीशी मी फुल कंटिन्युअसली ब्रिजनी कनेक्ट झाल्यासारखा आहे. आणि माझा आतला मी कुठेही मध्ये येणार नाही. मग तुम्ही मला काहीही आज्ञा करा. ही इतकी उच्च कोटीची भक्ती जेव्हा तिथे निर्माण होते ना, तिथे तिन्ही गुण कंट्रोलमध्ये येतात. कशामुळे? कारण हे तिन्ही गुण मीशी संलग्न आहेत. आणि मी कोण आहे? लोअर व्हेइकल्स पर्सनॅलिटी. आणि तीच आपण पायाशी समर्पित केलेली आहे. त्यामुळे तिन्ही गुण अधीन झालेले आहेत त्या परमात्म्याच्या आणि आपल्या पण. आणि या पद्धतीनं तिन्ही गुण कंट्रोलमध्ये येतात. तरी व्यभिचार सांडोनी सर्वथा माते उपासिता भक्ती योगे होती तिन्ही गुण आपुल्या आधीन निश्चय हे जाण धनंजया. कैसी माझी भक्ती कोण मी अर्जुना एकनिष्ठपणा काय कैसा सर्व ही ते सांगू करोनी विशद होय तुझ बोध ये जेणे योगे. रत्न आणि तेज एकची अभिन्न तैसे विश्व जाण माझे रूप. आता आपल्याला काही हे पुन्हा नव्याने सांगायला नकोय. त्याला म्हणतायत की मी सांगतो एकनिष्ठ काय मी कोण काय. पण आता आपल्याला इथपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण कोण, आपण कोण, आपलं त्याचं नातं काय आणि आपण कुठून आलो हे सगळ्याचा उलगडा आता आपल्याला झालेला आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा त्यांनी सांगण्याची गरज नाही की श्रीकृष्ण परमात्मा कोण आहे आणि का त्याला समर्पित व्हायचंय किंवा आपले गुरु कोण आहेत आणि आपण त्यांना का समर्पित व्हायचंय. हे आपल्यासाठी आता नवीन नाहीये. सर्वही ते सांगू करोनी विशद होय तुझ बोध जेणे योगे. रत्न आणि तेज एकची अभिन्न तैसे विश्व जाण माझे रूप. तेज हे रत्नातनच येतं. त्यामुळे ही सृष्टी सारी परमात्म्याच्या एका शक्तीतनं आलेली आहे. त्यामुळे अभिन्न आहे. किंवा द्रवपण त्याची जैसे नीर ना तरी अंबर आकाशीच. गोडी आणि गुळ अग्नी आणि ज्वाळ पद्म आणि दळ एकरूप. किंवा शाखा फल पुष्पादी सफळ वृक्षची केवळ होय जैसा. मुराले ते दूध तेची दही होय किंवा हिमालय हिमाचाची. तैसे धनंजया विश्व येणे नावे जाण पागवे मीच आहे. मीच विश्व आहे आणि मीच परब्रह्म परमात्मा आहे. काय चंद्रबिंब सोलोनी पहावे तेव्हा ते दिसावे ऐसे आहे. जरी सुवर्णाचे केले अलंकार न मोडे साचार सुवर्णत्व. किंवा जरी तूप थिजोनी राहिले कृतत्व लोपले तयाचे का. काय उकलो न पहावे वसन तेव्हाची दिसोन येई धागा. मृत्तिकेचे रूप पहावया स्पष्ट हवा काय घट फोडावया. म्हणून या आधी विश्वपण जावे मग माते घ्यावे तैसा नोहे. विश्वा ही सकट सर्व काही मीच मज विणसाच दुजे नाही. ऐशा परी मज जाणणे किरीटी तीच जाण भक्ती एकनिष्ठ. जेव्हा आपण वेगळं करून पाहत नाही त्याला त्याला एकरूप बघतो सगळीकडे आणि तीच माझी एकनिष्ठ भक्ती आहे. विश्वा ही सकट सर्व काही मीच मज विणसाच दुजे नाही. ऐशा परी मज जाणणे किरीटी तीच जाण भक्ती एकनिष्ठ. पण भक्ती आपण सुरुवातीची भक्ती काय करतो? माझं काम करा, माझं अमुक व्हावं, माझ्या परिवाराचं ते काम व्हावं, माझं अमुक काम व्हावं, माझा हे फायदा व्हावा, माझा तो फायदा व्हावा म्हणून भक्ती केली जाते. पण गुरु त्यालाही मना नाही करत. त्यांना वाटतं चला कमसे कम या कारणाने तरी हा माणूस आपल्या पायाशी आला, झुकतोय तरी खरा, नमस्कार तरी करतोय, वागतोय तरी. त्याच्यातला मी जो आहे तो वाकायला तयार झालाय. म्हणून गुरु पहिले ते मान्य करतात. पण एका काळानंतर एका इन्कार्नेशन मध्ये एका जन्मामध्ये आपल्याला सांगितलं जातं तटस्थपणाने परमात्म्याकडनं गुरुकडनं की आता ही स्वार्थी भक्ती बंद कर आणि खरी भक्ती सुरू कर. आणि ती भक्ती जी असते ती ही आहे की सर्व ठिकाणी मला बघ, तुझ्यातही मीच आहे आणि सर्वांमध्ये मीच आहे. तुझ्या अवतीभोवती पण मीच आहे. तू कोणाला भेटायला येतोयस? तुझ्या भोवती पण मीच आहे. तू घरातल्यांना दुःख देऊन गुरूंना भेटायला धावणार असशील त्याला काहीही अर्थ नाहीये. तुझी भक्ती खोटी आहे, स्वार्थी आहे.
असं आपल्याला गुरु शिकवायला सुरू करतात एका लिमिट नंतर. पण सुरुवातीला आलेला नवा भक्त, त्याला स्वार्थापोटी तो आलेला असतोय, त्यांनाही माहिती असतं आणि त्याला ते काही बोलत नाहीत, प्रेमच देतात. कारण तो पुन्हा 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 येऊन त्याच्यात बदल झाला पाहिजे, म्हणून एनर्जी चेंज झाली पाहिजे. ऐशापरी मज जाण्याने किरीटी, की तिचं जाणं भक्ती एकनिष्ठ, विश्वात माझ्यात दिसे भेद जरी तरी व्यभिचारी भक्तीच ती. मग ती खोटी आहे. घरात जर भांडाभांडी करून दुःख देऊन दुसऱ्याला मन जाळून त्रास देऊन जर तुम्ही परमात्म्याचं करत असाल, पूजा अर्चा करत असाल, गुरूंकडे जात असाल, गुरु सेवा करत असाल, तर ती व्यभिचारी भक्ती सांगितलेली आहे. जर तुम्हाला गुरु कळत नाही तर तो जाणून घेणं तुमचं कर्तव्य आहे पहिलं. याची लागी सर्व सांडोन या भेद, जाण तू अभेद चित्ते मज. ऐक धनंजया आता मज होऊन, नको मानू भिन्न आपणासी, सुवर्णाची टीक लागली सोन्यासी, आपणा देवासी तैसे ऐक्य. सूर्याची पासोन होऊनी उत्पन्न, सूर्याचा किरण सूर्यरूप, तैसा देवाचा तू देवरूप भक्त, आपणा विभक्त नको मानू. आपण नाही करायचं सेपरेट स्वतःला परमात्म्याकडनं. मी इथे, तुम्ही तिथे, विठ्ठल आपण ह्याच्यात म्हणतो. म्हणजे हे या चुका अक्षरशः माझ्याकडनं पण झालेल्या आहेत एका टाइमला, की स्वामी तुम्ही तिथे मी इथे, आणि नुसतं रडणं आणि मग ते खूप दुःख. पण आता नंतर कळतंय की स्वामी हृदयात आहेत माझ्यात, मीच स्वामी स्वरूप आहे, माझ्यातच स्वामी आहेत, माझ्या हृदयस्थ स्वामी आहेत, मी त्यांच्यापासून सेपरेट नाही. हे जेव्हा कळायला लागतं तर तो परमानंद वेगळा आहे. तैसा देवाचा तू देवरूप भक्त, आपणा विभक्त नको मानू. आणि मग जिथे असतो तिथे आपल्याला पंढरीचं सुख मिळू शकतं, विठ्ठलाचं विठ्ठल पण आपल्याला अनुभवास येऊ शकतं, आणि घरात राहून आपल्याला प्रत्येक दैवत आणि प्रत्येक शक्ती जाणवू शकते. तैसा देवाचा तू देवरूप भक्त, आपणा विभक्त नको मानू. परमाणू जैसा भूमीसी अभिन, किंवा हिमकण हिमाचळी, तैसे मज माझी आपुले मी पण, मद्रूप होऊन न्याहाळी तू. माझ्याशी एकरूप होऊन न्याहाळून बघ स्वतःला, की कसा तू एकरूप आहेस, माझ्यापेक्षा भिन्न होऊ शकतोस का तू. आणि मग तू जर माझ्याशी एकरूप आहे तर तुझ्या भोवतालचा सारा समाज माझ्याशी एकरूप आहे, सर्व सृष्टी माझ्याशी एकरूप आहे, हे तुझ्या लक्षात येईल. ना तरी तरंग असो का लहान, परी सिंधून नाही भिन्न, तैसा देवाहून नोहे कदा भिन्न, देवची होन राहिलो मी. ऐसा एक भावे दृष्टीचा उल्हास, भक्ती हे तयास नाव देऊ. तेव्हाच ती खरी भक्ती आहे बरं. ज्ञानाचे साचार रहस्य हे थोर, हेची सर्व सार योगाचेही. पाहे धनंजया सिंधू जळधरा, माझी जैसी धारा अखंडित, सर्वदा सर्वत्र तैसी त्याची वृत्ती, आदी मध्य अंती ब्रह्मरूप, कुपाची या तोंडी, असे जे गगन महाकाशाहून भिन्न काते, तैसा मज होऊन भक्त नाही भिन्न, दोघा एकपण ठाईचेची. आणि तो परमात्मा आपल्याशी एकरूप होऊन जातो, तो वेगळा नाही राहू शकत. त्याला अत्यंत प्रिय आहे आपला भक्त, तो स्वतःला दूर ठेवू शकत नाही, त्यामुळे तो आपोआपच आपल्या हृदयात येऊन राहतो. त्याच्यासाठी वेगळं घरच नाहीये. भक्ताचं हृदय हे त्याचं घर आहे, आणि आपल्या हृदयात परमात्मा हे आपलं त्याच्याशी एकरूपत्व आहे. तैसा सोहम भावे भाव धनंजया पाही, भक्तीची अठाई अखंडित, सोहम भावे वृत्ती होता तदाकार, मावळे साचार सोहम तेही. शेवटी सोहम, मी आणि तो, मी तोच, हे नाही सुरत. सर्वत्र एकच स्थिती येते, अहम ब्रह्मास्मी. सैंधवाचा कण सिंधू माझी विरे, विरवणे नुरे मग जैसे, ना तरी संपूर्ण जाळोन या तृण, अग्निही आपण विझे जैसा. तैसा भेदभाव लयासी नेओन, ज्ञानही जिरोन जाय पार्था. ही आखरीची स्थिती सांगितलेली आहे, की तिथे काही आहे नाही, काही ज्ञान अज्ञान काही उरत नाही, शब्द उरत नाहीत. शब्द उरत नाहीत. मी तो पलीकडे अलीकडे भक्त, उरेची ना द्वैत ऐसे काही, देवभक्ताचे जे अनादि एकत्व, तेची शुद्ध सत्व प्रकटे गा. काय सांगू पडे एकत्वाही मिठी, सर्व ही खुंटती बोल जेथे. शब्द उरत नाहीत तिथे, त्या एकत्वाला एक कुठलाही उपमा नाही, कुठलाही शब्द नाही, ते एक्सप्रेस करू शकत नाही. तैसे गुणातीत जिंकितो त्रिगुण, उरेल कोठून ऐसी भाषा.
तुझ मर्म ज्ञाते काय सांगू फार ब्रह्मत्व साचार ऐसे जे का ते तो पावे भक्त उपासी जो माते ऐशा परी येथे एक भावे एकनिष्ठ साची ऐशी भक्ती त्याची पतिव्रता त्याची ब्रह्मताही पाहे धनंजया गंगेची या ओघे वाहत जे निघे खळखळा तया पाणी असी सागराचे स्थान निश्चय करो न मिळे जैसे तैसा ज्ञानदृष्टी सेवी माते पार्था ब्रह्मत्वाचा माथा भूषवितो ह्याची ब्रह्मत्वासी नाव सायुज्यता पुरुषार्थ चौथा हाची जाण मुक्ती सांगितलेल्या आहेत चार मुक्ती त्यातली सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती आहे सायुज्य मुक्ती ब्रह्मतत्व स्वतः राम आपल्या हृदयात येतो राम मीच आहे आणि मी राम आहे परमात्मा हृदयात येऊन राहायला सुरुवात करतो एकरूपता येते सायुज्य मुक्ती सांगितलेली आहे चौथा पुरुषार्थ महत्वाचा मानिसील जरी माझे आराधन होतेसे सोपान परब्रह्मी म्हणून साधन मी तो ब्रह्मत्वाचे नको कल्पुसाचे ऐसे पार्था मीच मूर्तिमंत परब्रह्म जाण ब्रह्म मज विण दुजे नाही इतकं जास्त आता हा शेवटचा श्लोक आहे संपलाय आपण पूर्ण करूया ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम मृतस्याव्ययस्य च शाश्वत शास्तस्य च धर्मस्य सुख सैक्यांतिकस्य च इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः ब्रह्म ऐसे नाव जया लागी देती माझीच ती मूर्ती यथार्थत्वे मीच गा शाश्वत अमृत अव्यय संबोधिला जाय ऐशा शब्दी पाहे चंद्र आणि चंद्राचे मंडल एकची केवळ होय जैसे तैसे मज होऊन ब्रह्म नाही भिन्न मीच परिपूर्ण ब्रह्मरूप नित्य जे निष्कंप पार्थ धर्मरूप सुख जे अमूप अद्वितीय आघवे अज्ञान नाहीसे करोन ज्ञान तेही लीन होय जेथे सर्व सिद्धांताचा असे जो शेवट तेच मी प्रकट परब्रह्म अहो अवधारा भक्ताचा सोयरा ऐसे धनुर्धरा सांगत असे तव धृतराष्ट्र संजया लागोनी म्हणे तुझ कोणी पुसिले हे झड करी माझी दूर करी चिंता सांगून या वार्ता विजयाची याला काही कळून नाही राहिलं हा डोळ्यांनी आंधळा आहे आणि बुद्धीनं पण आंधळा आहे बिचारा त्याला एवढं सगळं सांगतोय तो संजय पण त्याला काही समजून नाही राहिलं तो म्हणतोय विजय कोणाचा झाला सांग कुरुश्रेष्ठाचे हे ऐकोनी उद्गार खेद झाला फार संजयासी डोक्याला हात लावला बिचाऱ्याने मनी म्हणे यासी कैसी माया वेडी परमार्थी गोडी नाही यासी करी पुत्र स्नेहे देवाशी ही वैर नवल हे थोर वाटे मज तरी अपराध घालोनी पोटात देव कृपावंत तुष्ट हो घोटो विवेकाची औषधी ही चांग मोह महारोग फिटो याचा संजयासी ऐसे घडता चिंतन होता आठवण संवादाची तयाची या चित्ती तेणे महापूर उसळला थोर स्वानंदाचा म्हणून तो आता उत्साहे वर्णिल कृपाळू गोपाळ बोलिला जे ऐका निरूपीन तयातील भाव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी चतुर्दशोऽध्यायः हरये नमः हरये नमः हरये नमः श्री कृष्णार्पणमस्तु असा हा एकरूपतेचा गुणातीत होण्याचा मार्ग सांगितला आहे इतकं सुंदररित्या एकरूपत्व आपल्याला प्राप्त झालं पाहिजे आपला 14वा अध्याय इथे संपला आहे आणि उत्तम योग पुरुष उत्तम योग पुढचा सुरू होणार आहे 15वा अध्याय अत्यंत महत्वाचा